जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. नामरूपे जडले चित्त, नामरूपे जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. तुका म्हणे नववेद, तुका म्हणे नववेद, भक्ती जाणे तोची शुद्ध. अनेक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानंद कन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. रे चरणा संताची दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची. चक्रपादान कथेचा राजगुरुदानी कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. राजगुरुदानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ज्ञानेशो भगवान विष्णु, निवृत्तिर्भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. शरणांगत दिनार्थ परित्राण परायणे, सर्वस्यार्ति हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावने, मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी. आदत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. आदत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी, 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 मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर. सहज लिहिले वदकी वया, तुम्ही रक्षिल्या निज सत्य निळा. मने धराल हाती तरी द्याल मती निरूपम. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर. संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे, जयाचे ने आठवे शब्द सृष्टी अंगवे. सारस्वत आगवे जिवेसिये, वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे मने. रसवती ओळंगणे अक्षरासी, भावाचे अवतरण अवतरती खून. हाताचडे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय जे हृदय गिवसोनी ठाय. तर एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानियांचे शिरोमणी, साधकांचे मायबाप, योग्यांचे माऊली, अखंड संयम समाधिस्थ भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरणकमली, साधुसंतांच्या आशीर्वादाने, आदिमाया आदिशक्ती जगज्जननी
मुक्ताबाई मातेच्या कृपेने आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत षड्गुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अपार आणि असीम अनुग्रहातून प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरू श्री जोग महाराज प्रातस्मरणीय शांतीब्रह्म गुरुवर्य श्री मारुती महाराज कुरेकर बाबांच्या आशीर्वादाने कृपेने हा चाललेला श्री क्षेत्र अलंकापूर क्षेत्रामध्ये भगवान नामचिंतनाचा असणारा हा उत्सव सेवेसाठी घेतलेला आपण जगद्गुरू श्री तुकोबार यांचा गोड असा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील आहे. विठ्ठल अभंग घेण्याचं कारण आहे गोड सगळ्यांचा पाठातलाच अभंग आहे. तशी 4थ्या वर्षाची आज्ञा आहे की नाही? त्यांच्या आज्ञेमुळं सेवके करावे सांगितले काम. विठ्ठल विठ्ठल आता ही माझीच परीक्षा आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल गोड ज्ञानोबऱ्यांचा दरबार आहे. आदिशक्ती आदिमायेचा दरबार आहे. सर्व मेहून गावाहून मुक्ताईनगर गावाहून सगळेजणी संत मांदियाळी आईसाहेबाची सेवा घडावी ज्ञानोबऱ्यांची सेवा घडावी म्हणून तुम्ही सर्वजण आळंदी क्षेत्रामध्ये आलेले आहात. अत्यंत भाग्याचा आपला दिवस आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. धन्य जगी तोचिये खरी रंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. भगवंताची असणारी आपल्यावर कृपा आहे. तुकाराम महाराज सांगतात तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य बहुबरी ऐसी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया. तीर्थामध्ये सहज उपासना घडत असते. तीर्थामध्ये सहज भगवत भक्ती घडत असते. अन्य क्षेत्रामध्ये अन्य गावामध्ये आपल्या गावामध्ये एवढी उपासना आपल्याकडून घडत नाही. अन्य गावामध्ये आपल्याकडून उपासना घडत नाही म्हणून आपण पवित्र तीर्थाचा आश्रय घेत असतो. गावामध्ये आपल्याकडून एवढं चिंतन होणार नाही. काय एवढं नामस्मरण होणार नाही. काहीतरी विक्षेप येतो संसाराचा प्रतिबंध येतो म्हणून आपण सगळा संसाराचा प्रतिबंध दूर करून काहीतरी ज्ञानोबऱ्यांची सेवा घडावी म्हणून आळंदी क्षेत्रामध्ये आलो. विठ्ठल अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराची. या भूमीचा महिमा असा आहे. प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी आपले गुरुवर्य बाबा नेहमी सांगतात साधकाने नेहमी क्षेत्रात राहावं. क्षेत्रात साधना सहज घडत असते म्हणून क्षेत्रात राहावं. इतर ठिकाणी गेलं त्या भूमीचा दोष असतो. ती भूमी आपल्याला परमार्थ करू देत नसते. ही भूमी जी आहे सिद्ध भूमी आहे. ज्ञानेश्वर नामदेवराय वर्णन करतात देव म्हणे येथे जो करील तप तो होईल निष्पाप केवळ होईल शिवरूप आत्माराम साक्षात. या ठिकाणी जो तप करेल सिद्ध साधकाचे स्थळ सर्व तीर्था हेची मूळ वास केल्या नित्यकाळ तरी महादोष हारतील असं म्हटलेलं आहे. ह्या तीर्थामध्ये नित्यकाळ वास केला आहे की नाही. गुरुवर्य प्रातस्मरणी निकम बाबा सांगायचे काही नाही म्हणजे आळंदीत राहा फार काही नाही करता आलं तर नुसतं ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल नुसतं झोपूनच राहायचा याचा अर्थ असं नाही बरं का. करायचं सगळं करायचं तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम सगळं करायचं. समजा बुद्धिमांद्य दोषामुळे नाही जमलं काय आपल्याला करता आलं नुसतं माऊलींचं दर्शन प्रदक्षिणा इंद्राणीचं स्नान एवढी जरी आपण उपासना केली तर आपल्या अनंत जन्माचा कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं गुरुवर्य आपल्याला सांगत असतात. गुरुवर्य बाबा सांगतात अन्य क्षेत्रामध्ये ते साधन सिद्ध करण्यासाठी जितका काळ लागतो एखादी साधना आहे अन्य गावामध्ये आपण सिद्ध करू लागलो तर तिथं त्या साधना सिद्ध करण्यासाठी कमीत कमी 12 वर्ष लागतात. पण ते 12 वर्ष सिद्ध होत नाही आणि साधना आळंदी क्षेत्रामध्ये फक्त 6 महिन्यात सिद्ध होते. विठ्ठल असा हा आळंदी क्षेत्राचा महिमा आहे. काय झालं भगवान सिद्धेश्वर भगवान शंकर आणि देवी पार्वती त्यांचं विमान चाललं होतं. विमान चाललं असतं सिद्धपीठ प्रशासन विमान चाललं होतं. भगवंतांनी ते विमान खाली घेतलं आणि त्या भूमीमध्ये लोळून घेऊ लागले. आईसाहेब म्हणतात बघा आमच्या मालकाला कुठं दंडवत घालावं तेही कळत नाही म्हणे कुठेही दंडवत घालतात म्हणे. आणि मग त्यावेळेस भगवान शंकर पार्वतीला म्हणतात देवी पार्वती तसं नाही ह्या भूमीमध्ये मी लोळण घातली त्याचं कारण आहे माझं आराध्य दैवत पुष्कळ वर्षांनी या भूमीमध्ये संत रूपानं प्रकट होणार आहे. विठ्ठल शिवपीठ हे जुनाट म्हटलेलं आहे की नाही.
सिद्धेश्वर आहे दैवताचे नाव सिद्धेश्वर. भगवान सिद्धेश्वराचा महिमा असा सांगितला गुरुवारच्या अभंगामध्ये आपल्याला प्रमाण आलेलं आहे. सिद्धेश्वर स्थान दर्शने मुक्ती ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर. भगवान सिद्धेश्वराचं आपण दर्शन केलं मोक्ष प्राप्त होतो आणि वटेश्वराचं आपण जर साधना दर्शन केलं तर ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. वटेश्वर कुठे माहिती आहे ना आपल्याला, इंद्रायणीच्या पलीकडं, ज्याला तुम्ही वैतागेश्वर म्हणता, ते वैतागेश्वर नाही, ते वटेश्वर आहे. विठ्ठल विठ्ठल. वैतागी लोक तिथं जाऊन बसतात म्हणून ते संसारात वैताग आला की गांजा वडा तिथं जातात म्हणून त्यांनी ते नाव देऊन टाकलं. ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर आहे. मूळ स्थानाचं नाव आहे वटेश्वर. असे सिद्ध स्थान आहे. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी भागीरथी आदी करुणी तीर्थराज. इंद्रायणी दक्षिण वाहिनी भागीरथी मनकर्णिका दोन्ही या मिळाल्या त्रिसंगमी पुण्यभूमी तुझी. हे दक्षिण वाहिनीशी स्नान घडता हरणीशी कोटी तीर्थे प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहर. या दक्षिण वाहिनी गंगेमध्ये आपण नित्य स्नान केलं तर कोटी तीर्थे प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहर. इतक्या देवता काय होत असतात, आपल्याला प्रसन्न होत असतात. म्हणून हा ज्ञानोबाऱ्यांचा सिद्ध महिमा आहे की नाही. महाराज सांगता मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेवा. गुरुवर्य प्रातस्मरणी वैकुंठवासी विठ्ठल महाराज घोलेबाबा नेहमीच सांगायचे आळंदीमध्ये आपण काय करावं, नुसतं ज्ञानोबाऱ्यांच्या संजीव समाधीला डोळे भरून पाहावं, देवी इंद्रायणी मातेकडे डोळे भरून पाहावं. एवढं आपण केलं आपलं आत्यंतिक कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. हे सिद्ध साधकाचं स्थळ आहे. आळंदी ही पुण्यभूमी आहे. इथं झोपलं तरी माऊली माऊली ऐकायला येतं की नाही, झोपलं तरी तत्वमसी महावाक्य ऐकायला येतं. म्हणजे इतका हा महिमा आहे आळंदीचा. क्षेत्राचा असणारा हा महिमा आहे. बसलं रस्त्यानं चाललं तरी टाळाचा कुठेतरी आवाज येतो, काकड्याचा कुठेतरी आवाज येतो, हरिपाठाचा कुठेतरी आवाज येतो, श्री अनंत मधुसूदन प्रार्थना कुठेतरी ऐकायला येते. म्हणजे असा हा आळंदी क्षेत्राचा महिमा आहे. भूमीचा महिमा असतो. त्या भूमीमध्ये गेल्यानंतर पारमार्थिक साधन होत असतं. तुकाराम महाराज म्हणतात जेथे वसती हरीचे दास जेथे वसती हरीचे दास जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापनाश पुण्य पिके पापनाश जेथे वसते हरीचे दास जेथे वसते हरीचे दास पुण्य पिके पापनाश पुण्य पिके पापनाश जेथे वसती हरीचे दास जेथे वसती हरीचे दास. जिथं भगवत भक्त साधू राहतात पुण्य पिके पापानाश. आळंदी क्षेत्र सिद्धभूमी ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरुणी ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. अजून ज्ञानोबऱ्या संजीव समाधीस्थ आहेत आहे की नाही. अजून ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवलं भाग्यवान साधकाला अजून रामकृष्ण हरी ऐकायला येतं. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराज वर्णन करतात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. ऐसे ही 14 अक्षर आहे जो ऐके कर्ण विवरे की उच्चारी मुखद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. काय महिमा सांगितला पहा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. हे 14 अक्षराचा जप केला उच्चार केला कानाने श्रवण केलं तर भगवान ज्ञानोबा आपल्या साक्षात प्रत्यक्ष भेट देतात. म्हणून हे महासिद्धपीठ आहे. हे ज्ञानपीठ आहे. ज्ञान होय मोढा अति मूर्ख त्या दगडा. इथं दगडाला ज्ञान होतं. सिद्धभूमी आहे. पंढरी उनी सोपे जनाचे हरावया पापे कळी काळ कोपल्या कोपेन चले अलंकापुरासी. काय महिमा. एक एक तीर्थाचा जर महिमा सांगितला तर आपले 2 तास त्या महिम्यामध्येच जातील. अस्थि नासती उदकी. आळंदी क्षेत्राचा महिमा अस्थि इंद्रायणीमध्ये विरून जातात महाराज. आपण पाहतो आता किती लोक पुंडलिकरायाच्या जवळ अस्थि टाकतात. पोतचे पोत अस्थि टाकतात. आपण दररोज बघतो. पण दुसऱ्या दिवशी गेलं तर ते सगळं अस्थि पाणी होऊन जातं. विठ्ठल. असा हा आळंदी क्षेत्राचा असणारा महिमा आहे. म्हणून आपल्याकडून काहीतरी चिंतन घडावं, आपल्याकडून काहीतरी देवाची सेवा घडावी म्हणून तुम्ही घरदार सोडून सगळेजण आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबाऱ्यांची सेवा करण्यासाठी आलात. आपल्या आयुष्यातलं परम भाग्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात बहुबरी ऐसी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वया करुणी चिंतन करवावे अनेका तो या झाला लोका नाव जगी तुका म्हणे ऐसे परोपकारी त्याच्या पायावरील डोळे माझे. तुमच्याकडून चिंतन करून घेणारे आणि तुम्ही चिंतन करणारे भाग्यवान आहात. विठ्ठल. आणि
विशेष म्हणजे सगळे मुक्ताबाईंचे वारकरी आहेत महाराज, आहे की नाही. आदिशक्ती मुक्ताबाईंचे सगळे भक्त आहेत, मुक्ताबाईंचे वारकरी आहेत. विशेष तुमच्यावर आईसाहेबांची असणारी कृपा आहे. गोड असा साधू संतांचा महिमा गाणारा अभंग सेवेला घेतलेला आहे. जगद्गुरू तुकोबारा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये भाग्याचं लक्षण सांगतात, भाग्य कोणाला म्हणावं सांगतात. थोडंसं जर आपण व्यवहारामध्ये चिंतन केलं, 2-3 गोष्टींना व्यवहारामध्ये दैववान समजलं जातं. एक ज्यांच्याकडे धन आहे त्यांना दैववान समजलं जातं, ज्याच्याकडे विद्वत्ता आहे, ज्याच्याकडे चातुर्य आहे त्याला काय म्हटलं जातं, दैववान म्हटलं जातं. धनवंता लागे सर्व मान्यता जगी, आहे की नाही. ज्याच्या ठिकाणी धन आहे लोक म्हणतात ते भाऊसाहेब आहेत ना म्हणे, पहा खूप भाग्यवान आहेत म्हणे ते, कारण त्यांच्याकडे काय आहे, सर्व आहे म्हणे. पंडित आहेत, श्रुतिमान आहेत, गुणज्ञ आहेत, वक्ता आहेत आणि दर्शनीय आहेत म्हणे. ते सगळे सर्वे गुन्हा कांचन माश्रयंते, ते लोक काय म्हणतात, ते सगळे श्रेष्ठ आहेत असं म्हणतात. ते मनुष्य श्रेष्ठ नसतो, धनामुळे लोक किंमत देत असतात. पहा लोखंड आहे, पितळ आहे, सोनं आहे, चांदी आहे, ह्या सगळ्या धातूमध्ये सोनं हे भारी आहे. सोनं भारी आहे. असं भारी सोनं ज्याच्याकडे असेल तो हलका राहील का हो महाराज? तोही भारीच होणार ना. म्हणून सर्वे गुन्हा कांचन आश्रयते असं म्हटलेलं आहे. बरं ठीक आहे, संपत्ती आहे, संपत्ती असेल आणि विद्वत्ता नसेल तर काय उपयोग नाही. विठ्ठल शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे महाराज, तुमच्याकडे संपत्ती आहे पण जर तुमच्याकडे विद्वत्ता नसेल तर त्याला कसल्याही प्रकारची किंमत राहत नाही. कारण स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. राजा धनवान आहे राजा, पण त्याची किंमत फक्त स्वदेशामध्ये आहे, पण विद्वानाची किंमत परदेशामध्ये असते. आपल्याला माहिती आहे स्वामी विवेकानंद परदेशामध्ये गेले, आपला देश नाही, आपली भाषा नाही, पण तरीसुद्धा हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या दैवी कृपेच्या सामर्थ्याने जगापुढं प्रकट केलं. का प्रकट केलं? त्यांच्या ठिकाणी विद्वत्ता होती. विठ्ठल विद्वत्तेच्या बळावर त्यांनी काय केलं, सर्व जगाला प्रसन्न करून ठेवलं. बरं ठीक आहे, संपत्ती आहे, धन पण आहे, विद्वत्ता आहे, पण चातुर्य नसेल तर त्यालाही किंमत राहत नाही. एक मनुष्याकडे संपत्ती होती, विद्वत्ता होती, इंग्रजी, हिंदी, मराठी, कानडी सगळ्या भाषा त्याला येत होत्या, पण व्यवहारातलं चातुर्य नव्हतं. बाजारामध्ये थोडा भाजीपाला आणायला गेले, म्हटले आईसाहेबांना, म्हटले मावशीला, म्हटले आई केवढ्याला भाजी आहे? म्हटले रुपयाला 2 जोड्या आहेत म्हटले. मग तो म्हटलं आई थोडं 3 जोड्या दिल्या तर बरं होईल. ठीक आहे म्हणे, बहुनीची वेळ आहे, कुठं घासाघीस करत बसता. त्या मावशी म्हणल्या घ्या बाबा 3 जोड्या घ्या. 3 जोड्या घेतल्या रुपयाला. थोडा बाहेर गेला 10-15 पावलं चालल्यानंतर त्याला वाटलं अजून थोडी घासाघीस केली असती तर आणखी एक जोडी मिळाली असती म्हटली. परत महागारी येतो, परत महागारी येऊन मावशीला म्हणतो मावशी अजून काही थोडं कमी जास्त करता येईल का? आता त्या मावशी होत्या खेडेगावातल्या, त्या रागावल्या तुझ्या बापाचं माल आहे का म्हणे. आता त्याला वाटलं, ते म्हणले माझा बाप काढू नको, तुला केस करीन म्हणे तुझ्यावर. आता ती बाई खेडेवळ होती, केस करीन ह्याचा अर्थ तिला काही समजलं नाही. ते म्हणले केस काढायचे असतील तुझ्या आईचे काढ, तुझ्या बहिणीचे काढ, माझे का काढतो म्हणे. विठ्ठल 4-5 शिव्या दिल्या, 4-5 शिव्या दिल्या. बघा 1 रुपयाची भाजी आहे आणि त्यासाठी 4-5 शिव्या खाऊन हे विद्वान बाहेर आले. विठ्ठल विद्वत्ता असेल, व्यवहार चातुर्य नसेल तर तरीही उपयोग होत नाही महाराज. काही लोक इतके चतुर असतात पहा, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सर्वांच्या टोप्या आपल्या डोक्यात घालतात. सगळे चतुर असतात लोक, व्यवहारामध्ये खूप लोक चतुर असतात. पण तुकाराम महाराज म्हणतात एखादा मनुष्य व्यवहार चतुर आहे, विद्वान आहे, संपत्तीवान आहे, त्याला तुकाराम महाराज विचारतात बाबा तुला देवाची भक्ती वगैरे माहिती आहे का म्हणे. तो म्हणतो त्या भानगडीत आम्ही पडत नाही. काय म्हणतो? भक्तीला भानगड म्हणतो, म्हणजे त्याला भक्ती भानगड वाटते. तुकाराम महाराज म्हणतात तुला जर भक्ती भानगड वाटत असेल तर तुझं हे सगळं शहाणपण काय, आग लावायची. हरी भक्ती विना महाराज म्हणतात हरिभक्ती विना जळो त्याचे शहाणपण. जर भगवत भक्ती नसेल तर त्या शहाणपणाला मिरवायचं आहे का हो? नाथ महाराजांना विचारा भक्ती विना पशु
कशाशी वाढला सटवेने नेला कैसा नाही. ज्ञानोबरांना विचारा. ज्ञानोबराय म्हणतात पृथ्वीवरील पाषाण नसते काय. हिवराची दाट सावली सज्जनी जैशी वाळलेली तशी पुण्य डावलून गेली अभक्ता ते. ज्ञानोबराय सांगतात पृथ्वीवर पाषाण कमी आहेत का, दगड कमी आहेत का. जर मनुष्याच्या जीवनामध्ये भक्ती नसेल तर त्याचं जगणं कसं आहे. नाही जासी भक्ती ते पतिता भक्त. नाही जासी भक्ती तो पतित भक्त. नाही जासी भक्ती तो पतित भक्त. जाशी भक्ती तू पतित भक्त. हरिशिन भजत दैवत. हरिशिन भजत दैवत. हरिशिन भजत दैवत. नाही जासी भक्ती तो पतित भक्त. हरिशिन भजत दैवत. हरिशिन भजत दैवत. हरिशिन भजत दैवत. नाही जाशी भक्ती तू पतित भक्त. हरिशिन भजत दैवत. हरिशिन भजत दैवत. हरिशिन भजत दैवत. ज्ञानोबा सांगतात नाही जाशी भक्ती ते पतित भक्त. हरिसिन भजत दैवत. ज्यांच्या हृदयामध्ये परमात्मा पांडुरंगाविषयी भक्ती नसेल तर ते कसे आहेत हो. पतित आहेत, अभक्त आहेत आणि दैवहीन आहेत आहे की नाही. पण ज्याच्या हृदयामध्ये परमात्म्याविषयी दृढ भावना आहे, भक्तिप्रेम आहे, ते कसे आहेत. भाग्यवान आहेत, सौभाग्य आहेत. आणि अशा प्रकारे त्यांच्यासारखा भगवत भक्त कोणी नाही. मग तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात जाने भक्तीचा जिव्हाळा. जाने भक्तीचा जिव्हाळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाने भक्तीचा जिव्हाळा. जाने भक्तीचा जिव्हाळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा. ओची दैवाचा पुतळा. तुझी दैवाचा पुतळा. ओची दैवाचा पुतळा. तुझी दैवाचा पुतळा. आणि कन ये माझे मना. आणि कन ये माझे मना. जाने भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा पुतळा. तोची दैवाचा पुतळा. तोची दैवाचा पुतळा. जाने भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा पुतळा. तोची दैवाचा पुतळा. तोची दैवाचा पुतळा. महाराज सांगतात जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जो भक्तीचा जिव्हाळा जाणतो. जिव्हाळा शब्दाचा अर्थ आहे अंतरंग. जिव्हाळा शब्दाचा अर्थ आहे प्रेम. भक्तिप्रेम जो जाणतो तोच दैववान आहे, दैवाचा पुतळा आहे. जाणे शब्द महत्त्वाचा आहे. जाणे म्हणजे अनुभवणे आहे की नाही. जो भक्तीचा अंतरंग जाणतो, भक्तीचं प्रेम जाणतो, अनुभवतो. अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. नुसतं प्रत्यक्ष शब्दज्ञान महत्त्वाचं नसतं आहे की नाही. एखाद्या वेळेस राजा येतो, आपण वर्तमानपत्रात त्या राजाचा फोटो पाहतो. समजा प्रत्यक्ष आपल्या देशाचे धर्मनिष्ठ असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचा आपण वर्तमानपत्रामध्ये काय पाहिला, फोटो पाहिला. आपल्यात तेवढा आनंद होत नाही. पण प्रत्यक्ष जेव्हा देवाला आपली भेट होते तेव्हा खरा आनंद होतो. विठ्ठल विठ्ठल. किंवा पंगत बसल्यानंतर पंक्तीचा मालक म्हणतो गुलाबजामुन बघा आणि हसा. जमल का हो महाराज. खाल्ल्याशिवाय हसणं होत नसतं आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगता खादल्याची गोडी देखीलशी नाही. बघून कधी समाधान होत नसतं. तसं हे जे भक्तीचं जे काय अंतरंग आहे, भक्तिप्रेम आहे, जो जाणतो तोची दैवाचा पुतळा. पुतळा शब्द वापरला आहे. पुतळा म्हणजे जड पुतळा नाही येतं. जसा सोन्याचा पुतळा असतो, चांदीचा पुतळा असतो, लोखंडाचा पुतळा असतो, तो जड पुतळा असतो. त्याला जोड्याचा हाल घातला किंवा गुलाबाचा हाल घातला ते त्याला काही वाटत नसतं. तसा पुतळा शब्दाचा तिथं जड आहे तो भगवत भक्त असं नाही, तर मूर्तिमंत भाग्यच त्याच्या रूपानं प्रकट झालंय. विठ्ठल.
भाग्य जो भक्तिप्रेम जाणतो प्रकाश ते कॉपी पात्रे असं म्हटले. भक्तिप्रेम हे सर्वाच्या हृदयामध्ये प्रकाशमान होत नसतं, एखादंच पात्र असतं. मग तो कोण आहे? दैवाचा पुतळा आहे. व्यवहाराचं आपण जर चिंतन केलं थोडंफार, व्यावहारिक भाग्य वेगळं आहे. व्यावहारिक भाग्य वेगळे. आपण सामान्य जीव कोणाला भाग्य म्हणतो? तुकाराम महाराज सांगतात, धन प्राप्त झालं लोक म्हणतात भाग्य झालं, पुत्र प्राप्ती झाली लोक म्हणतात भाग्य प्राप्त झालं, दारा प्राप्त झाली लोक म्हणतात भाग्य प्राप्त झालं. पण तुकाराम महाराज ह्याला भाग्य म्हणायला तयार नाहीत. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा भाग्य तरी नोहे धनपुत्र भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा भाग्य तरी नोहे धनपुत्र निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संताबाई निकटवास बरा संताबाई भाग्य तरी नव्हे धनपुत्र निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संतापाई निकटवास बरा संताबाई भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संताबाई निकटवास बरा संताबाई निकटवास बरा संताबाई. संत महात्म्याला भाग्य म्हणायला तयार नाहीत. धन प्राप्त झालं, धन प्राप्त होणं म्हणजे भाग्य आहे को? तुकोबऱ्यांना विचारा. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया, याता यातीन चुके तरी हे भोगीशील काया, या हरी भजने विना तुझा जन्म जातो वाया, या लागे वैकुंठनाथाच्या तू चिंती पारे पाया. धन प्राप्ती मिळणे भाग्य अशाश्वत आहे. वृक्षाची सावली सकाळी वेगळीकडे असते, दुपारी वेगळीकडे असते, संध्याकाळी वेगळीकडे असते. तसं धन मिळालंय आज आहे, उद्या राहील, शाश्वती नाही. विठ्ठल स्त्री प्राप्त झाली, स्त्री प्राप्त होणं सुद्धा भाग्य आहे को? नाही, भाग्य नाही. धनवंत पुरुष असते, स्त्री लवटो करी कैसी, नाथ महाराज वर्णन करतात. कुटका देखुनी शूनी जैसी आहे की नाही, पुच्छाशी करी कुका ज्ञानोबा नाथ महाराज वर्णन करतात. धनवंत पुरुष पाहिल्यानंतर ती स्त्री कशी होत असते. महाराज सांगतात, जी काही भार्या जरी तुम्हाला प्राप्त झाली ती सुद्धा भाग्य नाही, त्याला सुद्धा भाग्य म्हणता येत नाही. पुढं चला, पुत्र प्राप्ती आहे, पुत्राला सुद्धा पुत्र प्राप्त झाला, भाग्य म्हणता येत नाही. नाथ महाराज म्हणतात, पुत्रापासून सुखप्राप्ती, माता पिता वांछिती शेकी पुत्र अंगोटा दावेती, केवळ भ्रांती पुत्र मोह. माता पिता पुत्रापासून सुख प्राप्त होईल अशी इच्छा करतात, पण काय होतं, वृद्ध दशेमध्ये शेवटी पुत्र माता पित्यांना अंगठा दावतो, म्हणजे वृद्धाश्रमामध्ये पाठवतो. विठ्ठल केवळ भ्रांती पुत्र मोह असं म्हटलेलं आहे. भ्रांती कसे? पुत्र मोह, पुत्राचा मोह असणं केवळ भ्रांती आहे. पुष्कळ चिंता आपल्याला माहिती आहे. देवी अहिल्याबाई होळकर आहेत, त्यांना मुलगा होता, एकुलता एक मुलगा होता, पण ते पोरगा आगाव होतं जरा. ते काय करायचं, घरात कोणी पाहुणे आले त्यांच्या त्या जोड्यामध्ये विंचू टाकायचं. मग ते सरदार वगैरे सदा सभा झाल्यानंतर परत बाहेर यायचे. आता त्या जोड्यामध्ये बूट घातल्यावर विंचू काही नमस्कार करेल का हो? प्रसाद देणारच आहे. असं तो खोडकर पोरगा होता. तो पोरगा काय करायचा, गावातले लहान लहान मुलं उचलायचं आणि त्या आडामध्ये टाकायचं. देवी अहिल्याबाई होळकर होते ते. म्हटले असं लाड नाही चालणार, त्या पोराला हत्तीच्या पायाखाली तुडवलं. विठ्ठल केवळ भ्रांती पुत्र मोह, नाथ महाराज म्हणतात. पुत्र प्राप्त होणं म्हणजे काय? पूनाम नरकात त्रायते ती पुत्र असं म्हटलेलं आहे. तो नरकापासून पितरांचा उद्धार करतो त्याला पुत्र म्हणा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा. नाहीतर इतर जे पुत्र असतात आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला ऐसे कुडी पुत्र होतील बुडविती पूर्वजा. त्या पुत्रापासून काय आनंद आहे का हो? कसल्याही प्रकारचा आनंद नाही. म्हणून जरी स्त्री धन पुत्र जरी प्राप्त झाला तरी त्यामध्ये खरं भाग्य नाही. विठ्ठल लौकिक भाग्याला संत महात्मे भाग्य म्हणत नाहीत, तोची दैवाचा पुतळा. मग खरं भाग्य कोणतं? परमार्थातलं भाग्याचं चिंतन करत असताना संत महात्मे सांगतात, वैराग्य प्राप्त होणे खरं भाग्य, आत्मज्ञान प्राप्त होणे खरं भाग्य आहे, तदनंतर भक्तिप्रेम होणं प्राप्त होणे सर्वात श्रेष्ठ भाग्य आहे. विठ्ठल ज्ञानोबरे चढतं भाग्य सांगतात. वैराग्य प्राप्ती, आत्मज्ञान प्राप्ती आणि तदनंतर शेवटचा कळस म्हणजे भक्ती प्रेम प्राप्ती, हे चढतं भाग्य आहे. परमार्थामध्ये वैराग्य प्राप्त होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते हे विषय वैराग्य,
जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य होते जीव. आत्मलाभाचे भाग्य म्हटले. आत्मलाभ प्राप्तीचं भाग्य जर काय असेल तर वैराग्य आहे महाराज. उठलेने वैराग्य जेणे हात वर्ग ऐसा सांडणे जैसे व मुनी असुने आताचे गेले विषय रांधले रसस होय जेवणारा ठावी होय ते तो ताटचे सांडून जाय ज्या परी तैसी संसार या समजता जाणे जे जे अनित्यता ते वैराग्य दौडिता पाठी लागे. वैराग्याचं चिंतन केलं. वैराग्य प्राप्त होणं म्हणजे खरं भाग्य. संसारातलं अनित्यत्व कळलं की माणसाला वैराग्य प्राप्त होतं. शांती ब्रह्म गुरुवारे मारुती बाबा गोड सांगत असतात. पंगत बसल्यानंतर पंक्तीचा मालकी जेवायला बसला आणि तो यजमानी जो काय यात्रेकरू आहे पांतस्थ तोही जेवायला बसला. दोघांच्या ताटामध्ये लाडू होते पण फरक असा होता मालकाच्या ताटातल्या लाडूवर माशी बसत होती पण जो पांतस्थ होता त्याच्या ताटातल्या लाडूवर काही माशी बसत नव्हती. तो म्हणतो माझ्या ताटातल्या पदार्थावर माशी बसत नाही आणि मालकाच्या ताटाच्या पदार्थावर माशी बसते. काय प्रकार आहे? त्रयस्थ पुरुष तो कानामध्ये सांगतो काही काळजी करू नका. त्याचं कारण आहे तुमच्या ताटातल्या पदार्थावर मासे बसत नाही याचा अर्थ तुमच्या ताटातल्या पदार्थामध्ये विष आहे. पण काळजी करू नका. जेवण झाल्यानंतर 500 रुपये दक्षिणा आहे. धोतराचं पान फेटा बिटा सगळं मिळणार आहे. तो म्हणतो ते काय 500 रुपये दक्षिणा माझी काय सुतळी बांबूची सोय करता का? विठ्ठल तो ताटाची सांडून जाय जिया परे निघून गेला महाराज. वमिले अन्न लाळणं घोटी जेवी रसणं अंगण सोया लिंगणं प्रेताची विष खाणे नागवे जळत घरी न रेगवे व्याघ्र विवरानं वचवे वस्ती जीवी धडाडी तर लोहरसी ओढीनं घालवे जैसी न करवे वशी अजगराची अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे नेदी इंद्रियाचे ने तोंडे काही जाऊ. जो विषयाला इंद्रियाच्या दारामध्येच येऊ देत नाही महाराज. नाराचाची अंथुरणे पोयपंकी लोळणे तैसे लेखी भोगणे आयकीचे स्वर्गाते मानसे ऐकून माने ऐसे कोहिले पिशित जैसे श्वानाचे का. इह लोकातले भोग म्हणजे कसे मानतो तो? नाराचाची अंथरुणे पोयपंकी लोळणे. पोहाच्या चिखलामध्ये पडावं किंवा बाणाच्या शय्येवर झोपावं तसे तो इह लोकातले भोग मानतो. आणि परलोकातले भोग म्हणजे कुत्र्याच्या श्वानाच्या कुजलेल्या मांसाप्रमाणे मानतो. म्हणून वमन केलेला जे काही अन्न असतं त्याला लाळ घोटत नाही. गुरुवारी बाबा सांगता एक मनुष्य उपवाशी होता. काही योगच आला नाही. दशमीला योग आला नाही. एकादशी निराहारच झाली. आणि द्वादशीला काही योग आला नाही. त्रयोदशीला कुठेतरी पंगत होती. पंगत बसल्यानंतर म्हटले पंक्तीचा मालक म्हणतो थांबा थोडं आमंत्रित पाहुणे आधी बसू द्या मग तुम्हाला बसू. पंक्तीमध्ये जिलबी केलेली असते सुंदर. मग ते गरम गरम जिलबी असते. त्या पंक्तीच्या जेवणाऱ्या माणसामध्ये एक मनुष्य आधाशी मनुष्य असतो. म्हणजे तो काय करतो इतर पदार्थांना हातच लावत नाही फक्त जिलबीच खातो. पण ते जिलबी खाताना सुद्धा चावून खात नाही. जसे विडे असतात तसेच गिळतो महाराज. अशी परतभर जिलबी खातो. काय होतं चुकून एक माशी आहे ना पोटात जाते. तो काय म्हणे अन्न जिरवणे दी माशी जेवी मासी संगे अन्न सुख नेदी ते भोजन. मासी आपण ते गिळवी परी पुढीला वांती शिनवे. माशी स्वतः मरते पण दुसऱ्याला वमन करायला लावते. ते अन्न खाल्लं मग ते आता काय परतभर जिलबी खाल्लेली असते. उन्मळतं त्याला महाराज. शेजारचं म्हणतो उठ लवकर उठ बाजूला जा. आणि मग तो उठतो. जशी परतभर जिलबी खाल्लेली असते तशीच सगळी बाहेर पडते महाराज. त्यातून वाफा येतात. पंक्तीचा मालक म्हणतो अरे तो उपवास आहे ना बघ म्हणे गरम गरम जिलबी आहे खा आता. विठ्ठल किती मनुष्य उपवासी असेल पण वमन केलेल्या अन्नाला लाळ घोटत नाही महाराज. काय वैराग्याचं लक्षण केले? खरं वैराग्याचं लक्षण 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाने सांगतात अहिकीचे परत्रीचे भोग पाईक झाले इच्छेचे परी भोगावे हे न रुचे मना माझे. अहिकीचे आणि परत्रीतले भोग अनुकूल आहेत. सगळे भोग अनुकूल आहेत पण भोगाचा त्याग आहे. विठ्ठल विचारलं आपण ब्रह्मचारी का? हो ब्रह्मचारी. का? कोणी मुलगीच दिली नाही म्हणून ब्रह्मचारी असं नाही. भोग अनुकूल आहे भोग प्राप्त आहे पण भोग प्राप्त असून भोगाचा त्याग आहे. प्रातस्मरणी श्री गुरु मामासाहेब दांडेकर त्यांच्या चरित्रातलं उदाहरण माहिती आहे. श्री गुरु मामासाहेब दांडेकर कॉलेजमध्ये होते. ब्रह्मनिष्ठ होते. सद्गुरू जोग महाराजांची कृपा होती. ब्रह्मानुभूती होती. तारुण्य होतं. मेधा होती. ब्राह्मण होते. तेजपुंज होते. एक ब्राह्मण आला म्हटले मामांच्या भावुकतेचा आपण फायदा घेऊ म्हणे. मामासाहेब श्रद्धाळू आहेत. काय सांगू त्याने सांगितलं बळच सांगितलं. म्हटले माझ्या स्वप्नामध्ये पांडुरंग आला देव आले आणि सांगितलं की माझी मुलगी श्री गुरु मामांना द्या असं सांगितलं त्याने. तर मामासाहेब होते ते म्हटले तुझ्या स्वप्नात आले देव पण माझ्या स्वप्नात कुठं आले म्हटले. मला कुठं सांगितलं आहे. पण लक्षात ठेव जरी माझ्या स्वप्नात देव आले आणि मला सांगितलं कन्येचा स्वीकार कर तरी करणार नाही. विठ्ठल
पाही आत्मज्ञान सुदिनाचा वाधावा सांगत अरुणाचा उदयो त्या वैराग्याचा ठाव पाहावे. किंबहुना आत्मज्ञान जेणे हाताय निधान ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो. वितराग ते सारे का जोडणी ठेविला सका तो आगव्य भूमिका सवे चाले. काय वैराग्य आहे महाराज. वैराग्याचे भाग्य संत संग हाती लाग. सत्संग हाजे लाग सत्संग हाजे लाग. वैराग्याचे भाग्य सत्संगे हाजे लाग सत्संगे हाजे लाग सत्संगे हाजे लाग. वैराग्याचे भाग्य सत्संग हाजे लाग सत्संग हाजे लाग सत्संग हाजे लाग. वैराग्याचे भाग्य सत्संग हाजे लाग सत्संग हाजे लाग सत्संग हाजे लाग. वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग. वैराग्य भाग्य आहे पण ते भाग्य अपूर्ण भाग्य आहे. ते जोपर्यंत वैराग्य आत्मज्ञान प्राप्त करून देत नाही तोपर्यंत ते अपूर्ण भाग्य आहे. म्हणून हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरुकृपा लब्धी काळी पावे ज्ञानोबऱ्या सांगतात. हीच आत्मसिद्धी कुणी श्री गुरुकृपांकित असणारा भाग्यवान साधक वैराग्याच्या प्रसादाच्या द्वारे त्याला ते आत्मज्ञान प्राप्त होतं. म्हणून वैराग्यानंतरचं पुढचं भाग्य कोणतं आहे. आत्मज्ञान प्राप्त होणे हे भाग्य आहे. विठ्ठल माऊली सांगतात ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसो तू विरेशा. हे स्तुती नोहे बहुअसा भाग्याचा तो म्हणून तो दैवागळा वाणीत असो वेळोवेळा जे साम्य सेजे डोळा लागला त्या. इतरही ज्ञान आहेत पण ते आंधळी ज्ञान आहेत महाराज. पण हे जे आत्मज्ञान आहे हे डोळस ज्ञान आहे. इतर जे व्यवहारातले ज्ञान आहेत ते आंधळी ज्ञान आहेत. पारमार्थिक जी काही ब्रह्मविद्या आहे आत्मज्ञान आहे ते डोळस ज्ञान आहे महाराज. ठीक आहे नाही. म्हणून हे ज्ञान काय करतं. हे ज्ञान संसाराचा निराश करतं. पहा बघा डोळस ज्ञान आणि आंधळं ज्ञान. उदाहरण सांगतो. तो बादशाह असतो. तो म्हणतो आपल्या जगामध्ये माणसं डोळस किती आहेत आणि आंधळी किती आहेत सांग म्हणतो. आता तो बादशाह मूर्खच असतो. तो बिरबलाला म्हणतो डोळस किती आहेत आणि आंधळी किती आहेत. बिरबल म्हणतो जगामध्ये आंधळीच जास्त आहे म्हणतो. असं कसं शक्य आहे. फार झालं तर एका गावामध्ये 2 किंवा 3 आंधळे निघतील. सगळेच आंधळे कसे निघतील. म्हणले राजेसाहेब तुम्हाला परीक्षा बघायची का. काय हरकत नाही म्हणे. मग तो बिरबल काय करतो मुद्दाम गावाच्या चौकामध्ये जाऊन काय करतो खाट विणत बसतो आणि एक कारकून घेतो. तो म्हणतो जो कोणी मला विचारेल काय करता बिरबल महाराज त्यांचं नाव आंधळ्याच्या यादीत टाकायचं म्हणे. आणि जो कोणी विचारेल बिरबल तुम्ही स्वतः खाट विणता त्यांचं नाव डोळसाच्या यादीमध्ये टाकायचं. असे पुष्कळ त्यांची दिवसभर यादी चालली. संध्याकाळच्या 4-5 वाजता स्वतः राजा येतो. राजा म्हणतो अरे बिरबल काय करतो. टाका म्हणे यांचं नाव आंधळ्याच्या यादीमध्ये. विठ्ठल माणसं बघतात बघून सुद्धा म्हणतात काय चाललंय. एखादा माणूस जेवत असतो काय चाललंय तुझं डोंबलं चाललंय. प्रत्यक्ष बघतोय ना तो आता जेवण करतो ना प्रत्यक्ष. पण माणसाचं काय असतं बघून सुद्धा आंधळे होतात. तसं याचं तात्पर्य डोळस ज्ञान आणि आंधळं ज्ञान. व्यवहारातले सगळे जे ज्ञान आहेत हे आंधळी ज्ञान आहेत आणि आत्मज्ञान मात्र डोळस ज्ञान आहे. विठ्ठल डोळस ज्ञान काय करतं संसाराचा निराश करतं. महाराज सांगतात ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसो तो विरेशा स्तुती नोहे बहुवसा. भाग्याचा तो भाग्यवान आहे ज्या साम्य सेजे डोळा लागला त्या. ज्याला ह्या स्थावर जंगमामध्ये चर अचर वस्तूमध्ये ब्रह्मवस्तूचं दर्शन होतं तो भाग्यवान आहे महाराज. हे ज्ञानाचं फळच आहे. ज्ञान काय करतं उपाधीचा निराश करतं आणि ब्रह्मवस्तूचं दर्शन करून देतं. काय झालं एका घरी मुलगी पाहायला आल्यानंतर मग आता व्यवहार असतो चहा वगैरे करावा लागत असतो. मग त्या घरातल्या ज्या काही मंडळी असतात म्हणजे त्या मुलीची जे आई असते आणि मालक म्हणजे पिता असतात. मग तो आई घरूनच म्हणले महाराज घरामध्ये साखर नाही हो काय करायचं. त्यावेळेस तो पिता काय म्हणतो म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शिमग्याच्या सणामध्ये काय करायचे साखरेचं काय करत होते मांजर करत होते साखरेचं कुत्रा करत होते साखरेचं सगळं करत होते. मग तो पिता म्हणतो अगं मग साखर नसेल तर ते कुत्रा टाक ना. मग ते आई काय म्हणते कुत्रा रामूने खाल्ला म्हणे. काय म्हणते कुत्रा रामूने खाल्ला. बरं मग ते मांजर आहे ते मांजर टाक. मांजर बेबीने पळवलं म्हणे. ते
आता ते जे काही पाहुणे आले होते ते म्हणा काय चाललंय यांचं म्हणे, अजून आपल्या मुलाचं लग्न व्हायच्या आधीच थट्टामस्करी चालली यांची. त्यांना काय समजलंच नाही. शेवटी तो काय करतो घरातला मालक, ते साखरेचं मांजर, साखरेचा जो काही कुत्रा आहे तो घेऊन येतो. बघा म्हणे मी बोलत होतो कारण दृष्टीनं बोलत होतो. साखरेचा कुत्रा म्हणजे कुत्रा नाही, साखर आहे. पण तुम्ही ऐकत असताना उपाधी दृष्टीनं ऐकत होते. विठ्ठल आत्मज्ञान काय करतं? आत्मज्ञान जगातला भेद घालवतं आणि भेद घालून सर्वत्र ब्रह्मवस्तूचं दर्शन करून देतं. म्हणून तो कोण आहे? भाग्यवान आहे. चला, पहिलं भाग्य आहे वैराग्य प्राप्ती, पहिलं भाग्य आहे. दुसरं भाग्य आहे आत्मज्ञान प्राप्त होणे, दुसरं भाग्य आहे. त्याच्यावर नाही आपला वारकरी संप्रदाय असा इतका मोठा आहे. भागवत धर्माची पताका ज्ञानोबा तुकोबराने पंढरीच्या पवित्र वाळवंटामध्ये उभारली. आपल्या भागवत धर्माचा पाया असा आहे, ऐसे मीच होणे पांडवा, करीते माझी सेवा, परी नवलाव तो सांगावा असे ऐक. देव देऊळ परिवारू, करुणी की जे डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. भक्त्यार्थम कल्पितम द्वैतम अद्वैतात अपि सुंदरम. ज्ञान होऊन सुद्धा तो महात्मा काय करतो? पंढरीची वारी करतो. विठ्ठल भक्ती प्रेम प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. भक्ती प्रेम सुख नेन वे आणि असं म्हटले, ज्ञानतः सुलभा मुक्ती, भुक्ती यज्ञादी कर्मतः, साधन सहस्रेन हरिभक्ती सुदुर्लभ असं म्हटलेलं आहे. मुक्ती एक वेळ सुलभ आहे, भुक्ती एक वेळ सुलभ आहे, पण परमात्म्याची हरिभक्ती दुर्लभातली दुर्लभ आहे. म्हणून कोटी साधन केलं तरी हरिभक्ती प्राप्त होत नाही. म्हणून भक्ती सुख दुर्लभत्या प्रकाशते कॉपी पात्रे असं म्हटले. मग जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करतात, देवा ठीक आहे आम्हाला ज्ञान मिळालंय, आता एक करा, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थित भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. विभक्त तू देव ऐसे करे, विभक्त तू देव ऐसे करे, ऐसे करे, विभक्त तू देव ऐसे करे, ऐसे करे, विभक्त तू देव ऐसे करे. जगद्गुरु तुकोबऱ्यांचे शब्द, हा जो तुकोबऱ्यांचा अभंग आहे हा साधक अवस्थेतला अभंग नाही, सिद्ध अवस्थेतला अभंग आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देव ऐसे करी. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, देव आता ज्ञान नको आम्हाला, आम्हाला काय करा? भक्त करा. दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवी न चरणा, वरी माता पाहुणे श्रीमुख येना लिंगन. हे सगळे जे काही शब्द आहेत तुकोबऱ्यांचे सिद्धानुवाद आहेत. जीवनमुक्त झाल्यानंतर तुकोबऱ्यांचे शब्द आहेत. काही काही पंथामध्ये असं आहे, ज्ञान झाल्यानंतर पुढं ते थांबतात. ज्ञान झालं महाराज बस, ज्ञानी पुरुषा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोललेला होतो. एकदा ज्ञान झालं संपलं, पुढचं सगळं संपलं, पुढं ते काहीच करत नाही. पण आपल्या वारकरी संप्रदायाचा पुरुषार्थ असा आहे, वैराग्य प्राप्त होऊन आत्मज्ञान प्राप्त होऊन परत तो महात्मा पंढरीची भक्ती करतो, पंढरीची वारी करतो. विठ्ठल विठ्ठल. गुरुवार शांतीब्रह्म बाबा सांगत असतात, सोनं म्हणजे मुक्ती आहे, सोनं म्हणजे मुक्ती आहे, आणि सोन्याला सुगंध म्हणजे हरिभक्ती आहे. विठ्ठल. जिलबी म्हणजे मुक्ती आहे, जिलबी म्हणजे मुक्ती आहे, पाकातली जिलबी म्हणजे भक्ती आहे. विठ्ठल. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी, ज्ञानोबा म्हणतात, सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी, किंवा मुक्तीवरील भक्ती जाण, अखंडमुखी नारायण. तुकाराम महाराज सांगतात मुक्तीवरचे किती गोड नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, चारी पुरुषार्थ ते त्यागे ते,
चारी मुक्ती ती उपेक्षिती पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पर्यंती उद्धवा. संत महात्मे काय करतात? धर्मार्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थाला डावलतात. सलोकता समीपता स्वरूपता सायुजता या 4ही मुक्तीची उपेक्षा करतात आणि पंचम पुरुषार्थाची जी भक्ती आहे त्या भक्तीचा स्वीकार मात्र संत महात्मे करतात. विठ्ठल मग ती भक्ती आपल्याला करायची. मग त्या भक्तीचं लक्षण काय? तुकाराम महाराज सांगतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा. जिव्हाळा शब्दाचा अर्थ आहे प्रेम, आहे की नाही? किंवा काही ठिकाणी झराही केला. म्हणजे झरा जसा अखंड वाहतो, महापूर अखंड नसतो. महापूर 2 दिवस राहतो निघून जातो, तसं भक्तीचा महापूर नसावा, झरा असावा, आहे की नाही? म्हणजे ती भक्ती अखंड राहते. नाहीतर लोक आषाढीला खूप मोठ्या उल्हासानं येतात, आषाढी वारी झाली की द्वादशीला वळकुटी बांधून निघून जातात. तसं भक्ती नसावी. कसं असावी? अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. झरा आहे भक्तीचा जो काही हृदयामध्ये भक्ती प्रेमाचा जो काही प्रवाह आहे त्याला भक्ती सांगितलं. भक्तीचं लक्षण करत असताना हृदयामध्ये परमात्म्याविषयी अनन्य भाव असणं, प्रेम असणं, त्याला भक्ती म्हणा. हे भक्तीचं साधारण लक्षण सांगितलं. पुढं भक्तिशास्त्रकार सांगतात भक्तीचे परत 2 प्रकार केले. एक वैदिक भक्ती आहे आणि एक रागानुगा भक्ती आहे. वैदिक भक्ती म्हणजे काय हो? शास्त्र सांगतं तुम्ही जर ईश्वराचं आराधन केलं नाही, तुम्ही जर पंढरीची वारी केली नाही, तुम्ही जर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं नाही तर पुढं तुम्हाला काय होईल? पुढं तुम्हाला यम दंड करेल, तुम्हाला नरकामध्ये पचावं लागेल, तुम्हाला दुःख भोगावं लागेल, नवे तुम्हाला जन्म मरणाची यातना भोगावी लागेल. असं शास्त्राने सांगितल्यानंतर त्या साधकाच्या हृदयामध्ये भीती वाटते आणि मग भीतीपोटी जो देवाची भक्ती करतो ती वैदिक भक्ती आहे. विठ्ठल शास्त्राने सांगितले म्हणून, विधीनं सांगितले म्हणून जो ईश्वराची आराधना करतो त्याला वैदिक भक्ती म्हणा. त्याचंही चिंतन ज्ञानोबारे सांगतात. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमाची विरा पूजा केली होय अपरात त्वशा लागे. अशी जरी भक्ती असली त्या वैदिक भक्तीचंच रूपांतर परत रागानुगा भक्तीमध्ये होत असतं. म्हणून पहिल्यांदा वैदिक भक्तीच असली पाहिजे. मनुष्य सामान्यतः भक्तीमध्ये प्रवृत्त होतो. सामान्य मनुष्य वैदिक भक्तीमुळे भक्तीमुळे आज्ञेमुळेच प्रवृत्त होत असतो. एखादाच महात्मा जो असतो, अवतारिक पुरुष असतो, त्याच्या हृदयामध्ये भक्तिप्रेम हे प्रकट होत असतं. म्हणून वैदिक भक्तीचं अनुष्ठान करत असताना तो महात्मा वैदिक भक्तीचं अनुष्ठान करतो. हळूहळू काय होतं? वैराग्य प्राप्त होतं. आणि जे वैराग्य दशे ईश्वराचे वेद वशे सर्वही नावडे जैसे वांत होय. मग त्याला सर्व जगत वांतीप्रमाणे होतं आणि त्या ठिकाणी त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. श्री गुरुची कृपा होते आणि शेवटी त्याला रागानुगा भक्ती प्राप्त होते. हे वैदिक भक्तीचं चिंतन झालं. पुढं भक्तीचं चिंतन करत असताना रागानुगा भक्ती सांगितली. रागानुगा भक्ती म्हणजे काय हो? देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेमभाव असणं, देवाविषयी जे काही प्रेमभाव असणं त्याला रागानुगा भक्ती सांगितली. राग म्हणजे आसक्ती, प्रेम. आणि अशा प्रकारे देवाच्या ठिकाणी काय आसक्ती आहे, अत्यंत प्रेम आहे, तिला भक्तिशास्त्रकार रागानुगा भक्ती म्हणतात. मग त्या भक्तीचं चिंतन करत असताना पुष्कळ प्रकार सांगितले. पाराशर्य आहेत म्हणजे पराशर मुनी, व्यास मुनी, देवर्षी नारद मुनी, गर्गाचार्य, शांडिल्य मुनी आहेत. सगळ्यांनी आपापले भक्तीचे मतं मांडले. भक्ती कुणाला म्हणायचं? मग सांगत असताना सांगता कथा दिश्विती गर्गहा. कथेमध्ये अनुराग होणं गर्गाचार्य म्हणतात त्याला भक्ती म्हणा. पुढं पूजा दिशु अनुराग हा इति पाराशर्य. पूजेमध्ये अनुराग उत्पन्न होणं हे व्यासांचं मत आहे. आत्मरत्य विरोधी नीती शांडिल्य हा म्हणजे सतत आत्मरतीमध्ये राहणं, सतत आत्मानुसंधानामध्ये राहणं त्याला शांडिल्य मुनी काय करतात? भक्ती म्हणतात. सा परानुरक्ती ईश्वरे. परमात्म्या ठिकाणी परमप्रेम असणं त्याला काय म्हटलेलं आहे? भक्ती म्हटलेलं आहे. असं वेगवेगळ्या आचार्याने भक्तीचं सूत्र सांगितलं. मधुसूदन सरस्वती भक्तीची व्याख्या सांगतात. धृतस्य भगवत धर्मा धारावय कथांगता सर्वेशव मनसोवृत्ती ही भक्ती ती अभिधेयते. धृतस्य भगवत धर्म हा भगवंताचे गुणलीला अधिक श्रवण करून अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. त्याच्यामुळे सर्व इंद्रिय मन परमात्म्याकडे त्या वृत्तीचा सतत प्रवाह राहणं त्याला काय म्हटलं? मधुसूदन सरस्वतीने भक्ती सांगितलं. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात स्वस्वरूपानुसंधानम भक्ती इति अभिधीयते. स्वरूपाच्या ठिकाणी नित्य अनुसंधान राहणं त्याला जगद्गुरु शंकराचार्य भक्ती म्हणतात. भगवान देवर्षी नारद मुनींना विचारलं. देवर्षी नारद मुनी सांगतात तदर्पिता अखिलाचारता तद विस्मरणे परम व्याकुलती इति भक्ती ही. विठ्ठल परमात्म्याला आपलं कर्म समर्पित करायचं, सर्वस्व समर्पित करायचं आणि परमात्म्याच्या विस्मरणामध्ये त्या भगवत भक्ताला खूप मोठं दुःख होतं. त्याला भक्ती म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुझे नामे विसर पडे तरी कोटी हत्या घडे. एक भगवत भक्त एक महात्मा आहे. त्या महात्म्याचे शब्द आहे. तो म्हणतो सा हानिस तन महच्छिद्रम यन मुहूर्त क्षणम आपी वासुदेवन चिंतते. ती खूप मोठी हानी आहे.
ते खूप मोठी दुःख आहे. सा चांद जड मोडता असं म्हटलेलं आहे. ते खूप अंध मोडत आहे. एक मुहूर्त जरी मी देवाला विसरलो तर त्यासारखी हानी जगामध्ये कोणतीच नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून देवाविषयी प्रेम असणं हे भक्तीचं लक्षण सांगितलं. ते प्रेम कसं असतं हो? देवर्षी नारद मुनी सांगतात, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. हे प्रेम गुणरहित असतं. प्रेम कधी गुणावर बघून केलं जात नाही महाराज. कामनारहितम, प्रेमामध्ये कसल्याही प्रकारची कामना नसते, कसल्याही प्रकारची इच्छा नसते. देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देहभाव पाडून या. फक्त एकच कामना असते, परमात्मा वस्तूचं दर्शन व्हावं. हीच अंतःकरणामध्ये काय कामना असते. प्रत्यक्षणम वर्धमानम, हे भक्तिप्रेम हे प्रत्यक्षणाला वाढणारं असतं. तैल धारवत, जल धारवत नाही. पाण्याची धार जर आपण वरून सोडली तर तुटत तुटत खाली येते. तेलाची धार जर सोडली तर अखंड खाली येते. विठ्ठल 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 अविच्छिन्नमय, अविच्छिन्नमय ते भक्ती कधी खंडित होत नाही. महाराज काय होतं लौकिक संबंधामध्ये माणसाच्या ठिकाणी देश काळ कर्म, या कर्मामुळं देशामुळं काळामध्ये वियोग होत असतो. पण खरं भगवत प्रेम ज्याच्या हृदयामध्ये प्रकट झाले, देशही त्या प्रेमाचा विच्छेद करू शकत नाही, काळही त्या प्रेमाचा विच्छेद करू शकत नाही, किंवा अशा प्रकारे कुठलीही घटना त्या भगवत भक्ताला देवापासून विच्छेद करू शकत नाही. एकदा भगवती राधा माता परमात्म्याचं चिंतन करतात. राधादेवी देवाचं चिंतन करतात, कृष्ण परमात्माचं चिंतन करतात. ललिता नावाची सखी जवळ असते. मग ती देवी राधेची अवस्था पाहून ती ललिता काय करते, देवाजवळ जाते. देवाला म्हणते, भगवान राधा देवी तुमच्या विना व्याकुळ होतात म्हणे, एकदा तरी भेट द्या. ते श्रीकृष्ण परमात्मा त्या ललिताच्या सखीचं काहीच ऐकत नाहीत. जा म्हणतात, तुला काय करायचं ते कर. ती ललिता सखी परत येते. देवी राधा म्हणते, मला माहिती आहे देवाने माझं घराणं ऐकलं नाही, मला माहिती आहे, पण एक कर म्हणे, आता माझा देह पडल्यानंतर समोर तमाल वृक्ष आहे, त्या तमाल वृक्षाला माझा देह असा आवळून बांध म्हणे. जरी माझा देह गेला तरी मला त्याच समाधान आहे की ज्या देवाचा माझ्या स्वामीचा रंग तमाल वृक्षाप्रमाणे आहे. मग त्या वृक्षाला आलिंगन देण्यामध्ये मला तेवढं समाधान राहील. विठ्ठल विठ्ठल अविच्छिन्न स्वरूपामध्ये आहे. कधी कधी प्रेमामध्ये माणसाच्या संबंधामध्ये काळ विच्छेद करतो, काळ जो आहे. पण खऱ्या भगवत प्रेमामध्ये काळही विच्छेद करत नाही. नाथ महाराजांना ज्ञानोबांना विचारा, आकार स्थूल नाशिवंत हे तर जाईल भूमी आत, तयावरी हरी चालत तेने होईल कृतकृत्य. दुजागुण आपे मिळे तरी मी होईन गंगाजळ, हरी अभिषेक अनुदिनी देह सर्वस्वी समर्पण. ज्ञानोबा वर्णन करतात, पंचमहाभूत आहेत. देह पडल्यानंतर ज्ञानोबा सांगतात, आम्ही देवाची सेवा कशी करू. तर आमचं जे काही स्थूल देह आहे हे पृथ्वी तत्व आहे. आम्ही पृथ्वी तत्व आमचं कुठं समर्पित करू, जिथून ज्या भूमीवरून आमचे हरी चालतील, श्रीहरी चालतील, त्या भूमीमध्ये आमच्या शरीरातलं पृथ्वी तत्व समर्पित करू. आमच्या स्वामीला श्रीहरीला आंघोळ घालण्यासाठी जे गंगाजळ आहे त्या गंगाजळामध्ये आमच्या शरीरातलं जलतत्व समर्पित करू. देवाला ओवाळण्यासाठी जो देव आहे त्या तेजामध्ये आमच्या शरीरातलं तेज तत्व समर्पित करू. आमचे भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या प्रसादामध्ये राहतील त्या प्रसादामध्ये आमच्या शरीरातलं आकाश तत्व समर्पित करू. आणि आमच्या आराध्य दैवताला श्रीकृष्ण परमात्म्याला वारा घालण्यासाठी जे वायू आहे त्या वायू तत्वामध्ये आमच्या शरीरातलं वायू तत्व समर्पित करू. म्हणजे किती अविच्छिन्नम सांगितलं महाराज. अविच्छिन्नम आहे. खरं भगवत प्रेम असतं ते अविच्छिन्न असतं. सूक्ष्मतर आहे, कळत नाही महाराज, कळत नाही. कोण महात्मा आहे कळतं का? संताचा तो महिमा बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. सूक्ष्मतरम अनुभव रूपम आहे म्हणे. ते भगवत प्रेम सांगण्यासारखं नाही. ऐक, प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम काही सांगून येत नसतं, बोलून येत नसतं, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. विठ्ठल मला वाटलं पात्र टाकले, मला वाटलं आता वेळ झाला की काय. विठ्ठल विठ्ठल महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भक्तीचा अंतरंग आपल्या पुढे प्रकट करतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा त्वचित दैवाचा पुतळा. मग त्या रागानुगा भक्तीमध्ये परत 3 प्रकार केले. रूपगुणजन्य, संबंधजन्य आणि स्वाभाविक. रूपगुणजन्य रागानुगा भक्ती म्हणजे परमात्म्याच्या रूपाचं गुणाचं श्रवण करून जो अनुराग उत्पन्न होतो त्याला रूपगुणजन्य रागात्मिका भक्ती म्हणायची. म्हणजे देवी रुक्मिणी मातेने फक्त श्रवण केलं, भगवंताचं गुण श्रवण केलं, भगवंताचे जे काही सौंदर्य श्रवण केलं, परिणाम अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं. ह्याला रूपगुणजन्य रागात्मिका भक्ती म्हणायची. संबंधजन्य म्हणजे परमात्मा माझी आई आहेत,
परमात्मा माझा बाप आहे, परमात्मा माझा मुलगा आहे, परमात्मा माझा सखा आहे, परमात्मा माझा सोयरा आहे, अशा संबंधातून जो अनुराग निर्माण होतो त्याला संबंधजन्य अशा प्रकारचे रागवणुका भक्ती म्हणते. म्हणजे देवकी यशोदा असतील, गोपाळ असतील, त्यांच्या ठिकाणी संबंधात्मक भगवताविषयी प्रेम होतं, स्वाभाविक भगवत प्रेम. म्हणजे हेतुरहित स्वार्थरहित अंतःकरणामध्ये जो अनुराग निर्माण होतो त्याला स्वाभाविक भक्तिप्रेम म्हणतात. ते स्वाभाविक भक्तिप्रेम मात्र गोपिकांच्या ठिकाणी होतं. विठ्ठल महाराज सांगतात यथा व्रज गोपिकांना. भक्ती तत्वाचं मांडणी करत असताना कोणासारखी भक्ती करावी तर देवर्षी नारद मुनी सांगतात ऐका, त्या जे काही व्रजवासी गोपिका आहेत त्या गोपिकांकडे बघा आणि गोपिकाकडे बघून काय करा, भगवंताची भक्ती करा. त्यांनी काय भक्ती केली पहा. त्या गोपिकांचं चित्त कसं होतं. एक गोपिका दात घासत होती, समोरून वरात चालले पण त्या गोपिकाचं लस्त दंत धावनाकडे नव्हतं. त्या वाद्य तिला ऐकू येत नव्हते. त्या गोपिकाला काय ऐकू येत होतं. करे श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत, परमात्म्याची सुमधुर अशी जी काही बासरी आहे त्या बासरीचं श्रवण मात्र त्या गोपिकाला होत होतं. तुकाराम सेना महाराजांचा एक गोड अभंग आहे. विसरल्या काम धंदा मर्यादा, विसरल्या काम धंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा. कोण जावा त्या कोणी नंदा, कोण जावा त्या कोणी नंदा, कोण जावा त्या कोणी नंदा, कोण जावा त्या कोणी नंदा. सृष्टी वेदली परमानंदा ओ नंदा ओ नंदा. बाबा गोंगडी घेऊन पाय, बाबा गोंगडी घेऊन पाय, बाबा गोंगडी घेऊन हाय, बाबा गोंगडी घेऊन पाय. साविळ झाल्या गवळणी वेणुनाद पडिला काने. काय अवस्था आहे पहा. वेणुनाद ऐकला त्या गोपिका उतावीळ झाल्या. भोवती पाहती अवलोकोनी नयनी न दिसे शारंग पाणी ओ अवघा हरपला देहभाव मन हे गोविंदी देह काम करिओ. त्या एका गोपिकानं देवाची बासरी ऐकली. प्रेम कसं असतं पहा. बासरी ऐकली, परिणाम ते इतक्या उतावीळ झाल्या त्या गोपिका. आता देवाकडे बासरी ऐकल्यानंतर काय परिणाम झाला महाराज. ते कार्ट होतं, कार्ट कडेवर घ्यायचं होतं. ती गोपिका काय करते, पोरला ठेवते शिंक्यावर आणि ती जी काही बरणी असते हरणी ठेवते शिंक्यावर, बरणी घेते काखेवर. विठ्ठल महाराज म्हणतात काय आता जे काजळ डोळ्याला लावलं पाहिजे ती गोपिका काजळ सगळ्या गालाला लावते. पायातले जोडवे पायात घालायला पाहिजे ते पायातले जोडवे हातामध्ये घालते. जे काही कानातलं जे काही कंकण आहे जे कुंडल आहे ते पायामध्ये घालते. म्हणजे अवघा हरपला देहभाव आहे की नाही. सगळा देहभावाचा काय पडला, विसर पडला. हे खरं असणारं प्रेमाचं लक्षण आहे. गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. काय त्या गोपिकांचं देवावर प्रेम होतं. देखीला डोळा बैसला म्हणे तोची वजनी उच्चारी. तो परमात्मा हृदयात बसल्यामुळं त्यांचा सगळा व्यवहारच बंद पडला. एक गोपिका यमुनेच्या तीरावर ध्यानस्थ बसल्यानंतर देवर्षी नारद मुनी आले. म्हणले बाई नंदन साक्षात ब्रह्म वस्तू इथं नंदन म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपानं प्रकट झाले आणि तू कुणाचं ध्यान करत बसली म्हटली. तर ते गोपिकामध्ये मी ध्यान करत नाही, ध्यानातून देवाला काढून टाकायला बघते म्हणे. ध्यानातून कारण देखीला डोळा बैसला म्हणे. काय झालं, मी त्या कन्हैयाला पाहिल्यानंतर तो माझ्या हृदयामध्ये स्थानापन्न झाला. त्याने माझं चित्त हरून नेलं. परिणाम काय झाला, माझे सगळे घरातले व्यवहार बंद पडले. सासूबाई माझ्या नावानं ओरडते ना म्हणे. काय करायचं, मी ध्यान करून काय करते, त्या कन्हैयाला हृदयातून काढून टाकण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल 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 तुकाराम महाराज म्हणतात हे भक्तीचा अंतरंग आहे. प्रेम आणि प्रेम प्रकाशात एक वाप्य पात्र आहे. एका दुर्लभ अशा पात्रामध्येच ते प्रेम काय होत असतं, प्रकाशित होत असतं. मग ती भक्ती कशी असते, भक्तीचं चिंतन करत असताना अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता. खूप चिंतन अशा प्रकारे आलेलं आहे. अन्य आश्रयाचा त्याग करायचा, त्याला अनन्यता म्हणायची. ती अनन्यता किती असली पाहिजे हो. काय झालं, वृंदावनामध्ये गोकुळामध्ये एक पंडित बसले होते. त्यांच्यामध्ये थोडा अभिमान होता. ते म्हणायचे आम्ही कन्हैयाचे अनन्य भक्त आहोत. गोपाळ पाहिले, गोपाळ तिथं आले. आता गोपाळ म्हणजे आपल्यासारखे वारकरी महाराज साधे भोळे होते. ते गेले, तुम्ही कोण आहात, अनन्य आहोत.
ते गोपाळ म्हणे आम्ही फनन्य आहोत म्हणे. तुम्ही कोण आहात? तुम्ही अनन्य. आम्ही कोण आहोत? फनन्य. आता अनन्य म्हणजे काय, फनन्य म्हणजे काय, आम्हाला समजावून सांगा. त्या पंडितांनी सांगितलं अनन्य कोणाला म्हणायचं. म्हणे आम्ही फक्त श्रीकृष्ण इतर देवता सोडून फक्त श्रीकृष्णाचीच भक्ती करतो. इतर देवताला, खंडोबा जेजुरीचा आम्ही कुणाची भक्ती करत नाही. इतर देवतेची आम्ही उपासना करत नाही. फक्त कन्याची उपासना करतो. आम्ही अनन्य आहोत. त्याच गोपाळ म्हणाले आम्ही फनन्य आहोत. तुमच्या फनन्य शब्दाचा अर्थ काय? त्याच गोपाळ म्हणतात तुम्ही इतर देवतेची उपासना करत नाही, पण इतर देवतेला ओळखता तरी. पण आम्ही या त्रिभुवनामध्ये कन्या सोडून कोणतीच देवता जाणत नाही. विठ्ठल एक धरीला चित्ते आम्ही रुक्माईचा पती. इतर देवता आम्ही जाणतच नाही म्हणे. तुम्ही कमीत कमी त्या देवताला ओळखता तरी. म्हणजे अशा प्रकारची अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता जाणे भक्तीचा जिव्हाळा. महाराज सांगतात तोची दैवाचा पुतळा. महाराजांनी दैव सांगितले. दैव म्हणजे ज्ञानोबा दैवाची व्याख्या करतात. दैव जैसे कौतुकी कहीची दैन्य न देखे. जिथं दैव उदयाला येतं तिथं दैन्य अनुभवाला येत नाही. तो जो काय साधू आहे, तो जो काय महात्मा आहे, दैववान आहे, तुकोबा यांचे गाथ्यामध्ये प्रमाण आहे. महाराज सांगतात चित्त वेधी येले गोविंदे जयाचे कोणते दैवाचे तयाहुनी. ज्याचं चित्त परमात्म्याने आकृष्ट केले त्याच्यासारखा दैववान जगामध्ये कोणीच नाही. तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत. तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत. तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत. अखंड सांगात गोविंदाचा. अखंड सांगात गोविंदाचा. अखंड सांगात गोविंदाचा. महाराज सांगतात त्या महात्मा सोडून इतर कोणी भाग्यवान नाही. तयाहुनी कोणी नाही भाग्यवंत. अखंड सांगात गोविंदाचा चित्त वेधी येले गोविंदे जयाचे कोणते दैवाचे तयाहुनी. त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे की नाही. सदैव सौभाग्य तोची हरिरंगी नाचे कारण ते कपाळ ज्याचे नाम नये वाचे किंवा धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. आपण सांगून गेलो. म्हणून तो कोण आहे? भाग्यवान आहे. भाग्यवान नाही, दैववान आहे. नव्हे त्याच्या रूपानं मूर्तिमंत दैव प्रकट झालेलं आहे. तुकोबऱ्यांना विचारलं मग इतर जे पंडित आहेत, इतर जे आचार्य आहेत ते भाग्यवान नाहीत का नाहीत? अभंगाचं दुसरं चरण. अनिक नोय माझ्या मना अनिक नोही माझे मना. अनिक नोय माझे मना अनिक नोय माझे मना. अनिक नोहे माझे मना अनिक नोहे माझे मना. अनिक नोहे माझे मना अनिक नोहे माझे मना. तुका पंडित शहाणा हो का पंडित शहाणा शहाणा अनिक नोये माझे मना अनिक नोये माझे मना. अनिक नोये माझे मना अनिक नोये माझे मना. हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा अनिक नोहे माझे मना अनिक नोहे माझे मना. अनिक नोहे माझे मना अनिक नोहे माझे अनेक ने माझे मना हो का पंडित शहाणा. तुकाराम महाराज सांगतात ज्याच्या हृदयामध्ये भक्तिप्रेम नसेल मग तो पंडित जरी असेल तरी तो आमच्या मनाला येणार नाही. महाराज सांगतात ते पंडितपण म्हणजे काय हो? फक्त शब्दज्ञान आहे. तुकाराम महाराज सांगतात पंडित म्हणतात थोर सुख परी तो पाहता अवघा मूर्ख. काय करावे घोकिले वेद पठण वाया गेले. महाराज सांगतात तो काय खरा पंडित नाही. शहाणा
शहाण्याचं चिंतन करताना आपण म्हणतो माहिती आहे तो खूप दीड शहाणा आहे म्हणतो का नाही आपण, म्हणजे व्यवहारामध्ये दीड शहाणा असतो. ते पेशव्याच्या ठिकाणी 3.5 शहाणे होते महाराज, 3.5 शहाणे होते. आता सगळ्या कथा सांगायला आपला वेळ नाही. काही 3.5 शहाणे असतात, काही दीड शहाणा असतात. अति शहाणा त्याचा बैल रिकामा असतो. विठ्ठल विठ्ठल सांगता उदंड शहाणे होती तर्कवंत, परी नेनेवेची अंत विठोबाचा. उदंड शहाणे होती तर्कवंत, उदंड अक्षर करत भरवरे, परी नेनेवेची थोरी विठोबाची. तुका म्हणे नाही भोळेपणा विन, जाणीवते शिनरे ते माप. देवापाशी शहाणपणा चालत नाही, आहे का नाही. देवापाशी चातुर्य चालत नाही. महाराज सांगतात देवापाशी पांडित्य पण चालत नाही. तयास नेनती भाऊ आवडते, होय जया चित्ती एक भाव. तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे होय जाणून नेता आवडे अनंता जीवा होणे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आमच्या मनाला तो येत नाही. पंडित म्हणतात थोर सुख परी तो पाहता अवघा मूर्ख, काय करावे घोकिले वेद पठण वाया गेले. पंडित शब्दाची व्याख्या तुकाराम महाराज सांगतात पंडित तोची एक भला, नित्य भजे जो विठ्ठला किंवा पंडानाम आत्मविषयक बुद्धी आहे की नाही. गता सुंश नानु शोचंती पंडित किंवा शुनीचे व शोपाकेचे पंडित समदर्शना. ज्याला भगवत दर्शन होतं सर्व ठिकाणी त्याला पंडित म्हटलं पाहिजे. बाकीचे फक्त नावाचेच पंडित असतात. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात अनेक नाही माझ्या मना. तुकोबरे सांगतात तुमचं चित्त आहे तरी कुठं, ज्याची नाम रूपाच्या ठिकाणी आसक्ती आहे. तिसरं चरण नाम रूपी जडाले चित्त, 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 नामरूपी जडले चित्त, नामरूपी जडले चित्त. त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित, आणि कणय माझ्या मना, आणि कणय माझ्या मना. त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित, आणि कणय माझ्या मना, आणि कणय माझ्या नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. वास्तविक पाहता तुकाराम महाराजांनी असं म्हणायला पाहिजे होतं, नामरूपी विठले चित्त म्हणायला पाहिजे होतं. कारण आपण वेदांत शास्त्रामध्ये असं ऐकतो आस्ती भाती प्रिय ब्रह्माचे अंश आहेत आणि नामरूपी मायेचे अंश आहेत. मायेचे अंश असल्यामुळे ते खोटे आहेत, मिथ्य आहेत. याचा संदर्भ असा आहे, याचं तात्पर्य असं आहे व्यावहारिक नामरूप जे खोटं आहे, परमात्म्याचं नामरूप मात्र चैतन्य स्वरूप आहे. विठ्ठल परमात्म्याचं नाम, परमात्म्याचं रूप, परमात्म्याची लीला, परमात्म्याचे गुण आणि परमात्म्याचं धाम येतच सर्वम, हे सर्व चैतन्य स्वरूप आहे. विठ्ठल जसा परमात्मा आहे, परमात्म्याचं स्वरूप काय हो महाराज, परमात्मा सत्य आहे, तसंच नामरूप सत्य आहे. सत्य तू विठ्ठला कागा दाविला जगदाकार. तुका म्हणे एक विठ्ठलाची खरा येर तो पसारा वावगाचे. परमात्मा जसं सत्य आहे तसं परमात्म्याचं रूपही सत्य आहे. परमात्मा जसं अविनाशी आहे, अविनाशी तू तद्विद्धी येणं सर्वमिदम तत्वम. परमात्मा जसं अविनाशी आहे तसं परमात्म्याचं रूपसुद्धा कसं आहे, अविनाशी आहे. भगवत देह चैतन्य घन ते वसेना देहाभिमान या लागे त्याचे करिता भजन उद्धरण जड जीवा. नाथ महाराज सांगतात परमात्म्याचा विग्रह चैतन्य घन आहे, त्याचं जर आपण भजन केलं तर जड जीवाचा काय होत असतो, उद्धार होत असतो. म्हणून परमात्म्याचं नाम सत्य आहे, सत्य साच खरे नाम विठोबाचे भरे. ज्ञानोबराय म्हणतात शरीर आटे संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरवे. जे नाटे ते नाम चित्ती रखमादेवी पती विठ्ठलाचे. शरीर संपणार आहे, संपत्ती संपणार आहे, पण परमात्म्याचं नाम संपणार नाही. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे. तुका म्हणे कल्पांतीचं बीज आहे. सर्व सृष्टी प्रलयामध्ये जिथं अव्यक्तामध्ये जाते, शेवटी काय कुठल्या तत्वामध्ये जाते ती तत्व, सगळे जी काही पृथ्वी आहे सृष्टी आहे कुठल्या तत्वामध्ये विलीन होते. नाम बीज कल्पांतीचे. तुका म्हणे ते बीज जे आहे ते परमात्म्याचं नाम हे कल्पांताचं असणारं बीज आहे. म्हणून परमात्म्याचं नामरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे. 17व्या अध्यायामध्ये गोड चिंतन करतात. ज्ञानोबा सांगतात उदयले आकाशी
रवीची रवी ते प्रकाशे, हे नाम व्यक्ती तैशी ब्रह्मा करे. आकाशात सूर्य उदयाला आल्यानंतर त्या सूर्याचं दर्शन दिवा घेऊन करायचं नसतो, सूर्याच्या प्रकाशामध्ये सूर्याचं दर्शन आहे. तसं परमात्म्याचं नाम ब्रह्माला प्रकाशित करतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात, म्हणून त्र्यक्षर हे नाम नव्हे जाण केवळ ब्रह्म. हे 3 जे नाव आहेत परमात्म्याचं, हे नाम नाही, केवळ ब्रह्मस्वरूप आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. परमात्म्याचं नाम हे ब्रह्मस्वरूप आहे. परमात्म्याचं रूपसुद्धा कसं आहे, ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून साधू संतांना त्या रूपाची मोहिनी आहे. सावळे रुपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी. गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. गोड तुझे नाम विठोबा आवडले मज तुझे उच्चारिता मना येत असे लाज. संतांना देवाच्या रूपाविषयी किती मोहिनी आहे हो. बघा, जगातली कुठलीही वस्तू संतांना मोहित करू शकत नाही, पण त्या संताला परमात्म्याचं रूप आकृष्ट करतं. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाच्या ओव्या किती गोड आहेत. आम्हा भोग मोक्षाच्या ठाई श्रीमूर्ती वाचुनी नाही, म्हणून तैसाची साकर होय सावरी. आता मोठके विश्वरूप डोळा देखील सुखाचे आवर्षण पडिले. आता जापानी आपले अस्ताव्यस्ते. विश्वरूप पाहिलं आणि त्या अर्जुनाला कंटाळा आला. देवा जापानी म्हणजे आता आवरून घे, बास झालं. तुझं या अस्ताव्यस्त रूप आम्हाला नको, आम्हाला चराचर विनोदे पाहिजे, मग त्याने सुखे घरी राहायचे. तसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा. ज्ञानोबा म्हणतात, आम्ही योगजात अभ्यासावे त्याने याचे अनुभवा यावे. शास्त्रात ते आलोडावे परी सिद्धांत तो हाची. आम्ही यजने की जते सकळे ते फळी फळावे येण्याची फळे. तीर्थे होतो सकळे याची लागे. अनेकही काही जे जे दान पुण्य आम्ही की जे तया फळी फळ हेची तुझे चतुर्भुज रूप. विठ्ठल विठ्ठल. आम्ही वेदाचं अध्ययन करावं, योगाची साधना करावी, तीर्थयात्रा करावी, सगळं कर्म करावं. कशासाठी करावं? त्या सर्वांचं फळ जर काय असेल तर तुमचं चतुर्भुज श्याम सुंदर गोड रूप आहे. म्हणून परमात्म्याचं जे नामरूप आहे चैतन्य स्वरूप आहे. महाराज काय देवाचं रूप आहे. किरीटी नंगादिनं चक्रस्त मिच्छामि त्वं द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्र बाहो बहो विश्वमूर्ते. ज्ञानोबाचे ओवे किती गोड आहेत. कैसे निलोत्पला ते रावेत आकाशाही रंगू लावेत. तेजाची वोज दावेत इंद्रनिळा. जैसा परिमळ झाला मर्गजा आनंदासीची निघालिया भुजा. ज्याचे जानूवरी मकरध्वजा जोडली बरव. मस्तकी मुकुटा ते ठेविले मुकुट मस्तक झाले. शृंगारालेने लादले अंगाचे निजया. माऊली सांगतात, इंद्रधनुष्याचे आडणी माझी मेघ गगन रंगणी. तसे आवरिले शारंग पाणी वैजयंतिया. कवनी ते उदार गदा असुरा देत कैवल्य सदा. कैसे चक्रहन गोविंदा सौम्य तेजे मिरे. किंब होना स्वामी ते देखावा उत्कंठित पामी. म्हणून आता तुम्ही तैसे व्हावे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून परमात्म्याच्या नाम रूपाची विलक्षण संतांना मोहिनी आहे. ते संत महात्म्याच्या हृदयामध्ये काय असतं, परमात्म्याचं नाम असतं आणि परमात्म्याचं रूप असतं. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचं चित्त नामरूपाच्या ठिकाणी आसक्त आहे त्याचा दास मी अंकित. अनेक नये माझ्या मना होका पंडित शहाणा. विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा रखुमारी विठोबा
जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात अशी जी भक्तीचा अंतरंग जो जाणतो भक्तीच्या स्वरूपाचं चिंतन करत असताना भक्तिशास्त्रकारांनी भक्तीचे प्रकार केलेले आहेत है की नाही. कोणी 2 प्रकारची भक्ती मानतं, कोणी गीतेमध्ये 4 प्रकारची भक्ती सांगितली. अर्थाची जिज्ञासू आणि ज्ञानी अशा प्रकारे काही ठिकाणी 4 प्रकारची भक्ती सांगितली. देवर्षी नारद मुनी 11 प्रकारची भक्ती सांगतात. पण जगद्गुरु श्री तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये जो नवविध भक्ती जाणतो तो शुद्ध आहे. अभंगाचं 4थं चरण. म्हणे नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तो शुद्ध भक्ती जाणे होती शुद्ध आणि कणे माझ्या मना आणि कणे माझ्या मना भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि कणे माझे मना तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. देवर्ष भक्तवर्य प्रल्हादजी भक्ती 9 प्रकारची सांगतात. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम अशी नवविधा जो भक्ती जाणतो तो कसा आहे तो शुद्ध आहे. देवाची उपासना भक्ती करत असताना या 9 प्रकारांनी केली जाते, 9 भावांनी केली जाते. काही ठिकाणी भक्तीचे 24 प्रकार सांगितले, 51 प्रकार सांगितले. जे काही देवर्षी नारद मुनींचे शिष्य असणारे भक्तवर्य प्रल्हादजी भक्तीचे 9 प्रकार सांगतात. परमात्म्याच्या कथेमध्ये अनुराग उत्पन्न होणं श्रवण भक्ती आहे. कीर्तनम परमात्म्याचं गुण कीर्तन आहे, लीला कीर्तन आहे, स्वरूप कीर्तन आहे. या कीर्तनामध्ये परमात्म्याचं नाम कीर्तन आहे. या सर्वामध्ये आसक्ती असतं, अनुराग असतं, त्याला काय म्हणा कीर्तन भक्ती म्हणा. विष्णुस्मरणम परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये अनुराग उत्पन्न होणं. ते भगवत भक्त किती नामचिंतन करतात. नेघे 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 माझे वाचा विसावा. महाराज सांगतात सततम कीर्तयंतो माम कैसे माझ्या गुणी झाले देशकाला ते विसरले कीर्तन सुखे सुखावले आपण पाचे. म्हणजे भगवंताच्या नामामध्ये अनुराग आहे. पादसेवनम जशी देवी लक्ष्मीने चरणाची सेवा केली तशी प्रकारची देखील चरणाची सेवा करायची. वेळेची मर्यादा आहे. प्रत्येक ह्या नवविध भक्तीवर एक कथा आहे. त्या एक भक्तीचे एक आचार्य आहेत. श्रवण भक्तीचे आचार्य परीक्षिती महाराज आहेत. कीर्तन भक्तीचे आचार्य देवर्षी नारद मुनी आहेत. स्मरण भक्तीचे आचार्य भक्तवर्य प्रल्हादजी आहेत. पादसेवन भक्तीचे आचार्य देवी लक्ष्मी माता आहे. अर्चन भक्तीचे आचार्य पृथू महाराज आहेत. अर्चनम सख्य भक्तीचे आचार्य अर्जुन महाराज आहेत. दास्य भक्तीचे आचार्य श्री मारुतीराय आहेत. आणि आत्मनिवेदन भक्तीचे आचार्य श्री बळी महाराज आहेत. विठ्ठल अशा नवविधा भक्तीने जो परमात्म्याची सेवा करतो भजती सेवायाम. इथं भजती सेवा म्हणजे जो काय भक्त क्रिया करतो, सेवेची जो क्रिया करतो त्याला भक्ती म्हणा. जो सेवा करतो त्याला भक्त म्हणा. मग असे ह्या 9 भावाने 9 भक्तीने तो महात्मा काय करत असतो ईश्वराची भक्ती करतो. तुकाराम महाराज म्हणतात तोची शुद्ध जय जय वो शुद्धे ऐकणे किंवा जय जय देव निर्मळ. जगामध्ये हे भक्तीचं अंतरंग जाणतो तोच खरा शुद्ध आहे. ज्ञानोबरे श्रीगुरू निवृत्तीनाथांचं वर्णन करताना करतात आमचे श्रीगुरू कसे आहेत, निर्मळ आहेत, शुद्ध आहेत. जगामध्ये काही वस्तू निर्मळ आहेत. हिमवंत दोष खाय परी जीविताची हानी होय. शुचित्व शुची गंगा आहे ऐक नाही. पाप ताप जाय परी तेथे आहे बुडणे एक. गंगा पाप ताप घालवते पण बुडण्याची भीती आहे. हिमवंत हिमालयाची यात्रा दोष घालवते पण जीविताची हानी होण्याची भीती आहे. पुढं काश्या मरणात मुक्ती, काशी मोक्ष देऊनी उदार. काशी होय कीर, मोक्ष देण्यामध्ये काशी समर्थ आहे पण तिथं मरावं लागतं. विठ्ठल संतांचं पावित्र्य असं आहे महाराज.
संताजवळ जीविताची हानी होत नाही, संताजवळ बुडण्याची भीती नाही, संताजवळ मनुष्य मरत पण नाही. रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष आलिंगन घडे, मोक्ष सायु जता जोडे, ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा. म्हणजे तीर्थाला सुतीर्थ करणारे संत महात्मे आहेत. म्हणून तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. असे असणारे आमचे संत महात्मे कसे आहेत? शुद्ध आहेत. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. हे जे भक्ती प्रेमाचं लक्षण करत असताना प्रेम शब्द आलेला आहे. प्रेम, भाव. आता प्रेम कशाला म्हणायचं, भाव कशाला म्हणायचं? प्रियस्य भाव हा प्रेम हा असं म्हटले. प्रियत्वाचा जो भाव आहे त्याला प्रेम म्हणा. संतांनी भक्तीचं लक्षण सांगितलं. नामदेवरायांना भक्तीचं लक्षण विचारा. नामदेवराय भक्ती कशाला म्हणतात? सर्व भावे एक विठ्ठलोची ध्याये, सर्वभूती पाहे रूप त्याचे, सर्वाहुनी निराळा, रजतमा वेगळा, भोगी प्रेम कळा त्याची भक्ती. विठ्ठल विठ्ठल. सर्वत्र परमात्म्याचं दर्शन करतो, सर्व ठिकाणी परमात्म्याचं ध्यान करतो. रजतम गुणाचा त्याग करून शुद्ध सत्वगुण अंतःकरणामध्ये सर्वभूती प्रेम परमात्म्याचं ठेवतो, हृदयामध्ये प्रेम भावना ठेवतो. भोगी प्रेम कळा त्याची भक्ती. मग त्या प्रेमाचं लक्षण सांगत असताना प्रेम नसतो प्रथमा अवस्था भाव इत्युच्यते बुधे असं म्हटलेलं आहे. प्रेमाची प्रथम अवस्था म्हणजे भाव आहे. भाव आणि प्रेम. कारण जाणे भक्तीचा जिव्हाळा, जिव्हाळा शब्दाचा अर्थ आहे प्रेम. प्रेम नसतो प्रथम अवस्था भाव इत्युच्यते बुधे. हे पंडित दर्शनकार भक्तिशास्त्रकार काय सांगतात? प्रेमाची प्रथम अवस्था भाव आहे आणि भावाची परिणत अवस्था म्हणजे प्रेम आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि भाव कशाला म्हणावं, प्रेम कशाला म्हणावं, दोन व्याख्या सांगतो आणि माझी सेवा संपवतो. भक्तिरसामृत सिंधूमध्ये जीव गोस्वामी सांगतात, शुद्ध सत्व विशेष आत्मा प्रेम सूर्यांश साम्य भाग रुचिभिश्चित्त मासृण्य हृदसो भाव उच्चते. शुद्ध सत्व विशेष आत्मा रजतम गुणाचा त्याग करून अंतकरण जेव्हा सत्वगुणामध्ये अधिष्ठित होतं, प्रेमरूपी सूर्याच्या किरणाप्रमाणे असणारी रुचिभिश्चित्त मासृण्य, ज्याचं अंतकरण द्रवीभूत झालं, परमात्म्याची गुणलीला श्रवण करून अंतकरण द्रवीभूत झालं, असा जो अंतकरणामध्ये होणारा जो भाव आहे त्याला संतांनी भक्तिशास्त्रकांनी भाव म्हटलं. आणि प्रेमाचं चिंतन करत असताना सम्यक शृणितच सांगतो ममत्वात या शंकांती हा, म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये अत्यंत ममत्व प्रकट झालेलं आहे, हृदय योग्य स्निग्धत्वाला प्राप्त झालेलं आहे आणि हृदयातला असा जो काही पूर्ण भाव आहे, भावा त्या हृदयामध्ये परमात्म्याविषयी पुष्कळ ममत्व झाले. ममत्वातिशयांकित असं म्हटलेलं आहे. हृदयामध्ये प्रेमभाव जो काय ममत्व आहे अत्यंत प्रकट झालं. भावस एव सांद्रात्मा, ज्याच्या ठिकाणी तो भाव जो आहे पूर्णत्वाला प्राप्त झाला आहे, मग बुद्धय ही प्रेमाने गद्यते, मग त्याला भक्तिशास्त्रकार प्रेम असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. असं हृदयातलं जे काही प्रेम ज्याच्या ठिकाणी परिपूर्णतेने प्रकट झाले, तुकाराम महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली.